कोल्हापुरात पावसाचा जोर कायम. गगनबावड्या धुवाधार. जिल्ह्यातील 31 बंधारे पाण्याखाली. सांगलीतही कोसळणारा. चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी. अलमट्टी अजूनही तळाला. कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासात पावसाचा जोर चांगलाच वाढलेला आहे आणि जिल्ह्यात एकूण सरासरी 52.8 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. यामध्ये नेहमीप्रमाणे गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 143.1 मिलीमीटर अतिवृष्टी झालेली असून त्या खालोखाल भुदरगड आणि राधानगरी तालुक्यातही मुसळधार पाऊस झालेला आहे. पावसाचा जोर वाढला असला तरी पंचगंगा नदीसह इतर नद्यांची पाणीपातळी सध्या इशारा पातळीच्या खाली असल्याने पूरधोका टळला आहे. दरम्यान अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 7 मार्ग वाहतुकीसाठी बाधित झाले आहेत. 31 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान अलमट्टी धरणात अजूनही तळात असल्याने पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर सरला तरी दिलासा मिळालाय. अलमट्टी धरण भरण्यासाठी अजूनही 100 टीएमसी पाण्याची गरज आहे. कोयना धरणातही आवक मोठ्या प्रमाणात. धरणात विसर्ग होण्यासाठी अजून बराच अवधी आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत असल्या तरी सध्या चिंता करण्याची कोणतीही गरज नाही. शेतीसाठी पूरक पाऊस असल्याने बळीराजा सुखावला आहे. सांगलीत सुद्धा गेल्या 24 तासांपैकी कोसळधार सुरू असून चांदोली धरण परिसरात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.